दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी बजरंग दल सोलापुरातील सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी व मानद पशु कल्याण अधिकारी पवन कुमार कोमटी यांना मिळालेल्या माहितीनुसार परांडा येथे मोठ्या प्रमाणात शेती उपयुक्त देशी गोवंशाची कत्तल होऊन त्याची तस्करी परराज्यात होते अशी माहिती मिळाली। त्यानुसार सदर माहिती धाराशिव पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेसंबंधी सविस्तर माहिती दिली। त्वरित अतुल कुलकर्णी सर यांनी दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी बजरंग दल सोलापूर व जाणीव फाउंडेशनच्या गोरक्षकासमवेत परंडाच्या दिशेने वाटचाल सुरू केली। सकाळी 9 दरम्यान संबंधित घटनास्थळी छापा केले असता मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल झालेले निदर्शनास आले। घटनास्थळी सापडलेल्या व्यक्तींची नावे जाकीर हुसेन गुलाम गणी राहणार शेख मोहल्ला इंदापूर, अशफाक सादिर बेपारी राहणार कासार पट्टा इंदापूर यांना कत्तलखान्याचे मालकाची माहिती विचारली असता त्यांनी मालकाचे नाव फाजिल इस्माईल सौदागर, एराब वाहिद सौदागर, ओवेस वाहिद सौदागर सर्व राहणार परांडा व कत्तलखान्यावर गायीची कत्तल करणारे इतर 10 ते 12 व्यक्ती होते असे त्यांनी सांगितले। कत्तलखान्याच्या आतील बाजूस 4 पिकअप वाहने व 2 आयशर वाहने, 29 डबे गायीच्या चरबीपासून बनविलेले चरबीयुक्त डालडा, 2 पाण्याचे मोटर, 3 पिकअप भरून कोंबून भरलेले गोवंश, कत्तलीसाठी वापरण्यात येणारे हत्यारे अशा सर्व वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतले। अशा प्रकारे एकूण 42,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मागील 2 महिन्यापूर्वी याच ठिकाणी बजरंग दल सोलापुरातील गोरक्षकांनी छापा केले असता त्यावेळी सुद्धा गोवंश कत्तलखान्यावरून ताब्यात घेण्यात आले होते व मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त करण्यात आले होते। आज पुन्हा तेच घडत आहे। परांडा येथील पोलीस प्रशासन संबंधित कत्तलखान्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही व कत्तलखाना चालविण्यात राजकीय हस्तक्षेप असल्याचे दिसून येते। सदर माहिती परांडा येथे असणाऱ्या पोलिसांना माहिती न कळता ती माहिती कित्येक लांब असलेल्या सोलापुरातील गोरक्षकांना का मिळते असा प्रश्न बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी यांनी उपस्थित केला। सदर कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिव पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग समितीचे श्री शेखरजी मुदडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कारवाई यशस्वी करण्याकरिता बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, जाणीव फाउंडेशनचे अजित बानवसे, मानद पशु कल्याण अधिकारी पवन कुमार कोमटी, सुमित नवले, बजरंग दल गोरक्षा विभाग प्रमुख सिद्धराम चरकुपल्ली, गोरक्षक किशोर अकोस्कर तसेच आदी गोरक्षकांनी सदर कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले। वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा। मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन, रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या, बुद्धी, मेधा, प्रज्ञा, कीर्ती, यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन, अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र, ध्यान, उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृह क्लेश, शत्रुपीडा, कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह, गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल। वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय, पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी। संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर श्री मार्कंडेय रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर। मोबाईल नंबर 9921 140 999।